1999 साली अरुण गवळी सभागृहात यायचे तेव्हा त्यांच्या शेजारी कोणी बसत नव्हतं। मग आता वाल्मिक कराड आला तर आश्चर्य नको असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नागपूरच्या अधिवेशनात केलं होतं। या वक्तव्यावर गवळी कुटुंबियांना आक्षेप घेतलाय। अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं होतं। नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की 1999 साली जेव्हा अरुण गवळी हे सभागृहात जायचे तेव्हा त्यांच्या आजूबाजूला कोणीच बसायचं नाही, मात्र आता जर वाल्मिक कराड आला तर आश्चर्य वाटायला नको अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आणि याच वक्तव्याला आता गवळी कुटुंबांकडून आक्षेप घेतला जात आहे। स्वतः माझ्यासोबत अरुण गवळी यांच्या पत्नी आहेत आशा गवळी। मॅम, काय नेमका तुमचा आक्षेप आहे? नाना पटोलेंनी भूमिका जी मांडलेली आहे त्याला धरून तुम्ही आता आक्षेप करतायत, काय नेमका आहे? त्यांचं काय जीवन आहे, त्यांची परिस्थिती, त्यांचा मनाचा भाव, त्यांचा दुःख आणि त्यांनी जे आतमध्ये नाहक त्यांना जी केस थोपवली गेली आहे फक्त राजकारणाच्याच मुळे आणि राजकारणवाल्यांनीच हे केस त्यांना अशा तऱ्हेने डांबून टाकलं आहे। त्याच्यामध्ये कोण कोण आहे, कोण करत आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे, फक्त सत्य समोर येत नाही आहे। आणि अजूनपर्यंत बी त्यांच्या मनाचं पोट भरलं नाही आहे, अजून बी त्यांची जळपट, अजून बी त्यांचा वाईट विचार करतात। तर मला बायको आहे मी, तर मला वाईट वाटणार। माझा सर्व जीव प्राण सर्वस्व माझे पती आहे। एक गुन्हेगार असतात तर मी मानलं असतं, पण गुन्हा नसताना जर ह्या गोष्टी त्यांच्यावर लादल्या गेल्या, घडल्या गेले आणि हे भोग भोगायला लागलं तर पुष्कळ वाईट वाटतं। तर अशा मला वाटतं अध्यक्षाने बोलू नये, त्यांना हे शोभत नाही। त्यांच्यासाठी तर सलाम करतात लोक, बाहेर विधान भवन मध्ये आले तर आनंद होतो, आवर्जून लोक त्यांना नमस्कार करतात। आणि भीती ही कसली, कोणत्या भीतीचा यांनी उल्लेख केला? व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।